अगोदर मराठी स्कूलमध्ये होते, देन सेमी इंग्लिश अँड असं काही नाही की मराठी स्कूलमधले पुढे जाऊ शकत नाहीत किंवा काही करू शकत नाहीत. करू शकतात, ऑफकोर्स करू शकतात. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील तिलोरे गावातील एका सामान्य कुटुंबातील मुलीने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मोठे यश संपादन केले आहे. बेलदार समाजातील सायली धर्माजी मोहिते हिने फिलिपिन्समधून MBBS पदवी प्राप्त केली असून भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली FMGE परीक्षा देखील उत्तीर्ण केली आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मिळवलेले हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब ठरत आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवता येते हे सायलीने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. आपण आहोत तिलोरे गावामध्ये. तिलोरे गावातील ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेऊन एक मुलगी फिलिपिन्सपर्यंत गेली आणि MBBS ची पदवी प्राप्त करून आज भारतामध्ये येऊन तिने जी पात्रता एक्झाम असते डॉक्टर्ससाठीची ती देखील पास केलेली आहे. हिची ही यशोगाथा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा शक्ती न्यूज मराठीच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे. सायली धर्माजी मोहिते हिने MBBSचं जे शिक्षण होतं ते फिलिपिन्समध्ये पूर्ण केलं, पण प्राथमिक शाळेमध्ये जाताना ती मराठी माध्यमामध्ये शिकत होती. मराठी माध्यमामध्ये शिकत असताना ती माणगावमधील आदर्श विद्या मंदिर म्हणजेच जंगम सरांची शाळा या शाळेमध्ये तिने 1ली ते 4थीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर मग 6वी ते 10वी हे शिक्षण तिने कामेरकर हायस्कूलमध्ये घेतलं. कामेरकर हायस्कूलमधनं शिक्षण घेतल्यानंतर तिचा गोल जो होता तो फिक्स होता, मेडिकल फील्डमध्ये मला जायचं आहे. त्यामुळे सायन्सचं शिक्षण घेण्यासाठी ती 11वी-12वीला पुणे येथे गेली. पुणे येथे तिने नीटच्या एक्झामची देखील तयारी केली. ही तयारी केल्यानंतर तिने थेट फिलिपिन्स गाठलं आणि त्यानंतर मग तिने तिचं पुढचं शिक्षण घेतलं. तिचा हा शिक्षणाचा प्रवास कसा होता हे आपण तिच्याकडनं जाणून घेणार आहोत. सायली, पहिले तर तुझं अभिनंदन की तू एवढं मोठं यश संपादन केलेलं आहे. काय सांगशील की तुझा हा शिक्षणाचा प्रवास कसा होता? इझी तर नाही बोलता येणार बिकॉज खूप सारे अडथळे येत होते फायनान्शियली किंवा कॉन्फिडन्स असो, काही असो. कारण की आपण छोट्या गावातून पुढे जायचं म्हणजे थोडं डिफिकल्ट होतं. आता मी अगोदर मराठी स्कूलमध्ये होते, देन सेमी इंग्लिश अँड मग त्याच्या पुढच्या लेवलला गेल्यावरती वेगवेगळ्या अजून लेवलचे स्टुडंट्स असतात, जे तुमच्यापेक्षा हुशार असतील, काही असतील. तो एक असा न्यूनगंड असतो की मी करेल, नाही करेल. पण सुरुवातीपासून हा गोल होता की डॉक्टर व्हायचं आहे. मग त्यानुसार प्रायोरिटीज सेट होत्या. माझ्या पेरेंट्सची पण खूप इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. म्हणून त्यांच्याकडून जेवढं होईल त्यांनी खूप सपोर्ट केलं मला. नीटमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज मिळायला एवढे मार्क्स आले नव्हते, बट तेवढ्यात हार मानून तर जमणार नाही. खूप सारे ऑप्शन्स होते, अब्रॉड जाण्याचे ऑप्शन्स आहेत, जे इथल्यापेक्षा चांगले पण आहेत आणि प्रायव्हेटपेक्षा थोडं स्वस्त पडतात. आणि मला स्कॉलरशिपसुद्धा मिळाली होती. तो खूप मोठं मदत झाली मला त्याच्यामुळे. आणि तिकडे गेल्यावर कल्चरल शॉक्स खूप होते. वेगळं कल्चर आहे, फूड वेगळं आहे, म्हणून ठीक आहे, थोडा त्रास झाला. पण प्रायोरिटीज तर सेट होत्या. त्याच्यामुळे त्या दिशेने आम्ही जात गेलो. आणि सर्वात मोठं जे चॅलेंज असतं एका FMGEसाठी म्हणजे फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएटसाठी, ते म्हणजे ही एक्झाम, जी इथे प्रॅक्टिस करण्यासाठी, लायसन्स मिळण्यासाठी जी द्यावी लागते, ज्याचं पासिंग पर्सेंटेज खूप लो आहे. सो सीनियर्सकडून हे खूप ऐकलं होतं. सो मी 3rd इयर, 4th इयरपासून तयारी चालू ठेवली होती. त्यानुसार आमचे रोज अभ्यास करणं, क्वेश्चन सॉल्व्ह करणं चालू होतं. आणि मी ग्रॅज्युएट झाल्यावर आल्या-आल्या घरी 1च दिवस होते आणि लगेच मग मी क्लासला गेले. तिकडे तयारी चालू ठेवली. 3 महिन्यात मग आमची एक्झाम झाली आणि फक्त 12% पीपल पास्ड इन दॅट एक्झाम. स्टिल आय स्टडीड, आय गॉट व्हेरी गुड टीचर्स. त्यामुळे हे शक्य झालं आणि माझ्या पेरेंट्सचा सपोर्ट थ्रू आउट द जर्नी होताच माझ्यासाठी. सो हे शक्य झालं त्यामुळे. नक्कीच. पण आपण ज्यावेळेला मराठी माध्यमातून शिकतो, मराठी माध्यमातून शिकल्यानंतर मग ज्यावेळेला सायन्समध्ये आपण प्रवेश केला, त्यावेळेला तुम्हाला बेसिक 11वी-12वी पासून कसे अडथळे आले? अडथळे म्हणजे हेच आलं की सगळं इंग्लिशमध्ये होतं. सो मला माहीत नव्हतं की मी करू शकेल की नाही, पण केलं. टीचर्स चांगले होते. आणि बाकी असं काही नाही की मराठी स्कूलमधले पुढे जाऊ शकत नाहीत किंवा काही करू शकत नाहीत. करू शकतात, ऑफकोर्स करू शकतात. काही त्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. आणि तेवढंच आहे की मेहनत करायला लागते, दॅट्स इट. बाकी तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल? आता पाहिलं आपण तर आत्ताची जी पिढी आहे ही संपूर्णतः मोबाईलमध्ये गुंतलेली असते. अभ्यासाकडे त्याचं लक्ष नसतं कोणाचंही. तर तुम्ही अशा विद्यार्थ्यांना, अशा तरुणांना काय संदेश द्याल? माझा संदेश हाच आहे की तुमचं गोल तुम्ही सेट ठेवा. तुमचं करिअर तुम्हाला काय करायचं आहे, भलेही ते स्टडीमध्ये असू दे, स्पोर्ट्समध्ये असू दे.
काही असू दे, पण तुमचं जे काही असेल ते तुम्ही सेट केलं, तर तुम्ही त्या दिशेने त्या प्रकारे वाटचाल करू शकता. जर तुमचे पेरेंट्स ऐकत नसतील, तर तुम्ही त्यांना समजावा, की का मला या फील्डमध्ये जायचं आहे आणि कशाप्रकारे मला फायदा होईल. मग तुम्ही तुमच्या पेरेंट्सना कन्विन्स करा. ऑफकोर्स तुम्हाला ते सपोर्ट करणार आहेत. तुम्ही सो कसा अभ्यास करत होतात आणि त्या विद्यार्थ्यांना काय सांगाल की एकंदरीत अभ्यास कसा करायचा? अभ्यास असा की तुम्ही प्रत्येक वेळेला तर मोटिवेट नसू शकता. दॅट बी पॉझिटिव्ह इज अ स्कॅम आमचे टीचर बोलायचे. यू कॅनॉट बी पॉझिटिव्ह. सो पण तुम्हाला माहिती आहे ना, की हे करायचं आहे आणि ह्यासाठी हे करावं लागणार आहे. सो त्यात काही तुम्ही करू शकत नाही. यू हॅव टू डू इट. आणि तुम्ही जास्त डिस्ट्रॅक्ट होऊ नका तुमच्या गोलपासून. म्हणजे तुम्हाला ते तुमचं स्वप्न दिसत राहील, की अच्छा मला ह्या पर्टिक्युलर टाईमनंतर मला स्वतःला असं बघायचंय. सो ते तुमच्या डोक्यात राहिलं तर तुम्ही ऑब्व्हियसली ते करू शकाल. तर या होत्या आपल्याबरोबर सायलीजी. त्यांनी आपलं MBBSचं शिक्षण फिलिपिन्समध्ये पूर्ण केलेलं आहे. हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भारतामध्ये घेतली जाणारी जी प्रॅक्टिससाठी एक्झाम असते ती सुद्धा क्लिअर केलेली आहे. आणि आम्ही आज प्रयत्न करत आहोत की तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा. कारण एकच की पुढे जाऊन तुम्ही सुद्धा मराठीबद्दलचा जो न्यूनगंड असतो तो न्यूनगंड न बाळगता प्राथमिक शाळेमध्ये मराठी माध्यमामध्ये शिकलेली मुलं देखील पुढे जाऊ शकतात आणि चांगल्या पद्धतीचं करिअर घडवू शकतात. हेच आम्हाला या आजच्या व्हिडिओमधून दाखवून द्यायचं होतं. शक्ती न्यूज मराठीसाठी प्रतीक मोरे, रायगड. माझे मित्र धर्माजी मोहिते यांचा कौटुंबिक स्नेही आहे आणि खूप प्रतिकूल परिस्थितीमधून हा तिचा MBBSचा प्रवास झालेला आहे. कारण जेव्हा तिला MBBSला पाठवण्यापर्यंतचं हे सगळं ठीक होतं, ॲडजस्टमेंट करा किंवा त्याचे बाकीच्या सगळ्या गोष्टींची आर्थिक तरतूद वगैरे सगळं ठीक होतं. पण त्याच्यानंतरचा जो 5 वर्षाचा कालावधी होता, ह्या 5 वर्षामध्ये म्हणजे थोडक्यात तिने जे स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्न उराशी बाळगलेलं ते तिने तिच्या वडिलांना सांगितल्यानंतर तिच्या वडिलांची पण एक इच्छा होती आणि त्यांनी पण एक जिद्द ठेवली की काही झालं तरी मी माझ्या मुलीचं MBBSचं शिक्षण पूर्ण करणार. मग भले आजपर्यंत एवढी मला मेहनत करावी लागली त्याच्यापेक्षा दुप्पट जरी मेहनत करावी लागली तरी पण चालेल, पण मी माझ्या मुलीचं स्वप्न पूर्ण करणार. आणि ह्याच पद्धतीने मुलींनी सुद्धा आपल्या स्वतःच्या परिस्थितीची जाणीव ठेवून त्या ठिकाणी आज यशस्वीरित्या शिक्षण पूर्ण केलेलं आहे. वडिलांच्या मेहनतीचं चीज केलेलं आहे. यातनं मला असं एक वाटतं की समाजाचं हे एक असं उदाहरण आहे की ज्या ठिकाणी कुटुंबाची परिस्थिती प्रतिकूल आहे त्या प्रतिकूल परिस्थितीतून जर एखादा विद्यार्थ्याच्या मध्ये शैक्षणिक गुणवत्ता चांगली असेल आणि जरी आपल्या आर्थिक परिस्थितीबाबतीत थोडीशी कमकुवत असेल तरी वडिलांची जिद्द आणि त्या विद्यार्थ्याची जर त्यामध्ये इच्छा म्हणतो आपण त्याला, ॲम्बिशन्स जर असतील तर त्या ठिकाणी कुठलंही स्वप्न पूर्ण व्हायला अडथळा निर्माण होत नाही. आणि हे जे आहे उदाहरण सायलीचं, हे एक मला वाटतं की समाजामध्ये सर्व अशा प्रकारच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक प्रेरणादायी उदाहरण आहे. आणि हे जे सगळा प्रवास झाला त्या प्रवासामध्ये नक्कीच आईवडिलांचं इतकी साथ लाभलेली आहे. बऱ्याचशा काही ॲडजस्टमेंट वगैरे कराव्या लागतात, पण त्या सगळ्या ॲडजस्टमेंट आजच्या ह्या तिच्या यशाने हे त्याच्यावरती सगळं पांघरून पडलेलं आहे आणि आजचं आनंदी वातावरण झालेलं आहे असं मला वाटतं.